हॅलो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचा भगर साबुदाणा डोसा. हा डोसा खूप चविष्ट, हेल्दी आणि उपवासात पोटभर जेवण देणारा आहे. फक्त उपवासच नाही तर इतर वेळेसही जेव्हा तुम्ही नॉर्मल डोसा खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल, तर त्यावेळेसही तुम्ही हा डोसा बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात आधी आपल्याला भगर आणि साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 वाटी भगर आणि अर्धा वाटी साबुदाणा हे घेऊन 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवायचं आहे. स्वच्छ धुवून झाला की ह्याला 4 ते 5 तास पाण्यात भिजवून ठेवायचं आहे. हे आपल्याला तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत की हे जे पांढरं पाणी आहे ते पूर्ण निघून जात नाही. जे पांढरं असतं ते स्टार्च असतो आणि स्टार्च कमीत कमी आपल्याला हवा आहे डोश्यामध्ये. स्टार्च असला की डोसा कडक होतो. त्यामुळे हे सगळं स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्या. धुवून घेतलं की 4 ते 5 तास हे भिजत ठेवायचं आहे. आता इथे 4 ते 5 तास झाले आहेत. साबुदाणा आणि भगर व्यवस्थित भिजला आहे. साबुदाणा फुलला आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला एकदम बारीकसर वाटून घ्यायचं आहे. आता इथे भगर आणि साबुदाणा मिक्सरमध्ये वाटताना तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरव्या मिरच्या आणि जिरे सुद्धा घालू शकता. थोडंसंच पाण्याचा वापर करून घट्ट पण हे असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. खूप पातळ बॅटर तयार करायचं नाही. एकदम स्मूथ आणि असं घट्टसर बॅटर करायचं. झाकून घ्यायचं आणि आता आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे. आता मी जेव्हा हे डोसे बनवत होते त्यावेळेस वातावरण अतिशय थंड होतं. म्हणून मी हे डबल लेयर करून स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून ठेवत आहे. ह्यामुळे गरमी मिळते आणि फर्मेंट व्हायला मदतही होते. आता बॅटर फर्मेंट व्हायला साधारण 8 ते 9 तास पुरेसे असतात, पण वातावरण थंड होतं. त्यामुळे मी जवळ हे 16 तास बॅटर फर्मेंट केलेलं आहे. आता हे इडलीच्या पिठासारखं किंवा डोशाच्या पिठासारखं जे आपण तांदूळ वापरतो तसं हे फुलत नाही. आता तुम्हाला इथे वाटत असेल की हे फुललं नाहीये अजिबात, पण ह्याचा एक आंबटसर वास येतो आणि बॅक्टेरियाची जी ॲक्टिव्हिटी असते, थोडेसे बबल्स वगैरे असतात, तसं ह्याला आलं होतं. आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि डोश्याचं जसं पीठ असतं आपलं त्यापेक्षा हलकंसं हे पीठ आपल्याला पातळ ठेवायचं आहे. बॅटर आपलं तयार आहे. आता आपण डोसे करायला घेऊयात. तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यावरती तेल किंवा तूप पसरून घ्यायचं. पीठ घालायचं आणि हे झटपट गोलाकार पसरून घ्यायचं. हे भगर आणि साबुदाण्याचे डोसे करताना मी खास करून तुपाचाच वापर करते. तुपामुळे एक खमंग चव येते डोश्याला. आता आपण दोन्ही प्रकारचे डोसे बघूयात. एक म्हणजे थोडासा जाडसर स्पंजसारखा डोसा करूयात आणि एक पातळ कुरकुरीत डोसा करूयात. आता जेव्हा पीठ पाहिलं तेव्हा वाटलं नाही तुम्हाला की हे बॅटर फर्मेंट झालेलं असेल, पण बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालं आहे. ह्याला सुरेख जाळी पडत आहे. आता वरतून आणि कडेने थोडंसं तूप किंवा तेल सोडायचं. डोश्याला खालून हलकासा सोनेरी रंग आला आणि त्याच्या कडा सहज सुटू लागल्या की डोसा पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण जसे घावन बनवतो तशा प्रकारे ह्याला सुरेख जाळी पडली आहे. पुन्हा एकदा कडेने तूप सोडूयात म्हणजे कडा छान मस्त कुरकुरीत होतील. आता शक्य तुम्ही हे डोसे जाडच करते कारण की हे ग्लुटेन फ्री आहेत. थोडा वेळ झाला की हे कडक होतात. जाड असले की थोडेसे मऊ राहतात. त्यामुळे थोड्या वेळाने खाणार असाल तर जाड बनवा आणि जर लगेच सर्व्ह करणार असाल गरम-गरम तर पातळ आणि कुरकुरीत डोसा केला तरी चालेल. आता दुसरा जो डोसा आहे तुम्ही थोडासा पातळ आणि कुरकुरीत बनवणार आहे. मी तुम्हाला ह्यामध्ये दोन्ही डोसे दाखवले आहेत. तुम्हाला जसा आवडेल तसा डोसा तुम्ही बनवू शकता. हे जे भगर आणि साबुदाण्याचे डोसे आहेत, त्याला फार वेळ शिजवायचं नाही. शिजले की पटकन काढून घ्यायचं. जर तुम्ही खूप वेळ हे तव्यावरती ठेवलं तर ते कडक बनतात आणि चुवी आणि रबरीही होतात. त्यामुळे डोसा झाला की लगेच काढून घ्या आणि कपड्याने किंवा ताटाने झाकून ठेवा जेणेकरून जी वाफ आहे त्यामुळे तो डोसा थोडासा अजून नरम होईल. आता इथे कुरकुरीत डोसाही झाला आहे. कडेने तूप सोडायचं आणि दोन्ही साइडनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. नवरात्रामध्ये भयंकर काम असतं. ऑफकोर्स तुम्ही दशमी, खिचडी हे करू शकता. पण डोश्याचं पीठ हे एकदा बनवलं की तुम्ही आरामात 2 ते 3 दिवस डोसे खाऊ शकता. बनवायलाही सोपं आणि कमी झंझट. आता हा डोसा शेंगदाण्याची चटणी, दही किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सर्व्ह करा.
आणि अशा प्रकारे तयार झाला आपला नवरात्री स्पेशल भगर साबुदाणा डोसा. ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत हॅपी नवरात्री. नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बाय.